श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, वेळ काळ हा कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही तो थांबवता देखील येत नाही. वेळ ही अशीच पुढे निघतच असते. आपले कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नाही. पण तुम्ही भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला भक्तच असावं लागतं. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वामींची भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये संकट हे येतात पण त्या संकटांची तीव्रता मात्र स्वामी कमी करतात. लक्षात ठेवा, तुम्हीसुद्धा स्वामींची भक्ती केली तर तुम्हाला देखील स्वामींचा हा प्रत्यय नक्कीच येईल. लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख हे यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी त्यांची लीला सुरू करतात. इथूनच सर्व खेळ सुरू होतो. फक्त तुम्ही तुमचा विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेती असतं, पण ते हसत हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवरती हवा. कधी कधी वाटत असेल हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असला पाहिजे. तुमचा जर का त्यांचा विश्वास असेल त्यांच्यावरती, तर तुम्हाला हवं असणाऱ्या सर्व गोष्टी स्वामी नक्कीच देतील. फक्त तुमची स्वामींवरती श्रद्धा असली पाहिजे, तुमचं स्वामींवरती विश्वास असला पाहिजे. स्वामी सांगतात, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसामध्ये माणुसकी असते, हे असलीच पाहिजे. ज्या माणसामध्ये माणुसकी नसतं तो माणूस आपल्या जीवनामध्ये त्या माणसांमध्ये कोणतीही भावना उरत नाही. ते माणूस फक्त जागायचे म्हणून जगतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी ही असलीच पाहिजे. माणुसकी आपल्याला जगायला शिकवते, इतरांशी प्रेमाने, आनंदाने, आपुलकीने बोलायला शिकवते, वागायला शिकवते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी ही असलीच पाहिजे. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. जो व्यक्ती स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो त्या व्यक्ती आयुष्यात कधीही दुःखी राहत नाही. त्या व्यक्तीला सर्व काही चांगलंच भेटते, कारण की तो स्वतः सोडून दुसऱ्यांचा विचार करत असतो. तो निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करत असतो. तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, कधीही स्वार्थी बनवू नका. आपल्या अगोदर नेहमी दुसऱ्यांचा विचार करा. दुसऱ्यांचे तहान भागले का नाही याचा तुम्ही विचार केला, देव नक्कीच तुमची तहान भागवेल. देव तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. तुम्ही जर का दुसऱ्याच्या जेवणाचा विचार केला, दुसऱ्याचे जेवण भागवले, तर देव देखील तुमचं पोट नक्कीच भरेल. तुम्हाला देव कधीही उपाशी झोपू देणार नाही. त्यामुळे जो व्यक्ती स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करतो, देव त्या व्यक्तींचा नक्कीच विचार करतो. त्यामुळे तुम्ही देखील लक्षात ठेवा, स्वतःच्या अगोदर इतरांचा विचार करत चाला, निस्वार्थ बनायला शिका. तुम्हाला देखील आयुष्यात स्वामी सर्व काही देतील. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे, तुझा स्वामींवरती विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. लक्षात ठेव, जो स्वामींचा भक्त आहे हा संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचतो. त्यामुळे तुझ्यापर्यंत हा संदेश आला याचा अर्थ तू स्वतः स्वामींचा भक्त आहेस. तुला स्वामींवरती तुझा विश्वास आहे. तुला माहीत आहे
तुझ्या अडचणीच्या काळामध्ये स्वामी स्वतः तुझी मदत करतात. त्यामुळेच तुझ्या संदेशापर्यंत पोहोचला आहेस. आता या संदेशाला आलाच आहेस तर पाहून तू दुर्लक्ष करू नकोस. आजच्या या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजचा हा संदेश तू मधूनच सोडून देऊ नकोस. आजच्या या संदेशातून तुला स्वामी काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलला नवीन असशील आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे. स्वामींची अशी इच्छा आहे असं समज आणि या चॅनलवरती लगेच सबस्क्राईब करून घे. लक्षात ठेव, स्वामी सांगतात कोणतेही कारण असू द्यात, राग आणि चिडचिड करू नका, मोठ्याने बोलू नकात. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही आणि तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही रागून जाऊ नकात. तुम्ही आपले मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतरच अंमलबजावणी करा. लक्षात ठेवा, आपण रागाने एखादं बोललो किंवा एखादी कृती केली तर आपल्याला रागाच्या भरात ते कळत नाही. पण नंतरनं जेव्हा आपण शांतपणे त्याचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्याकडून ही चूक झालेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला परिस्थिती तुमच्या विपरीत असेल, तुम्हाला चिडचिड झाल्यागत होत असेल, तुमच्यासोबत सारखे काय हवे असेल ते होत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही रागाला जाऊ नका. जेव्हा परिस्थिती तुमच्या विपरीत असेल तेव्हा तुम्ही मनावरती शांतता ठेवा, तुमच्या मनावरती ताबा ठेवा, शांत डोक्याने विचार करा आणि या परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नकात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोकं शांत ठेवून विचार करा आणि नंतरनं मग अंमलबजावणी करा. लक्षात ठेवा, रागामध्ये घेतलेले निर्णय हे फक्त आणि फक्त चुकीचेच असतात. लक्षात ठेवा, आपल्या रागामध्ये आपण असे काहीतरी निर्णय घेत बसतो की त्याच्यानंतरनं आपल्याला जीवनभर पश्चाताप व्हायला लागतो. आपल्या रागामध्ये आपला कंट्रोल नसतो, त्यामुळे आपण न कळत काही चुकीचे निर्णय घेतो. ते निर्णय आता आपल्याला त्या रागामध्ये काही कळत नाहीत, पण जेव्हा काळांतराने तुम्ही जेव्हा शांत होता, तुम्ही जेव्हा निवांत शांत थंड डोक्याने त्याचा विचार करू लागता तेव्हा तुमच्या लक्षात येते की आपण हा निर्णय घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे. आपल्या माणसाचा स्वभाव आहे, आपण रागामध्ये चुकीचे निर्णय घेत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, रागामध्ये कधीही चुकीचे निर्णय घेऊ नकात. आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायला शिका. आपला राग अनावर झाला तरी शांतपणे थंड डोकं ठेवा, आपले मन शांत करा